यशवर्धन चौधरी, JYC इंडस्ट्रीजचा नवा चेहरा। मी जर का हे सगळं फक्त माझ्या फायद्यासाठी केलं असतं तर मी तुझ्यात असा गुंतत गेलो नसतो। माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर नेहा। आय जेन्युइनली लव्ह यू। माझ्या ऍक्सिडेंट बद्दल कळताच तुझं असं अनवाणी पायाने इकडे धावत येणं, माझ्यावर ओरडणं, माझ्यासाठी रडणं, हे सगळं काय नाही। असं हट्ट करून तू माझ्या जगात येणं, मी तुझ्या जगात येणं असं नाही होऊ शकत। गेले काही दिवस नेहा मी माझ्या बालिशपणामुळे, माझ्या हट्टीपणामुळे मी खरंच खूप त्रास दिला तुला। नेहा, 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 अगं कुठे हरवलीस? मी केव्हाची हाक मारते तुला, तुझं लक्षच नाहीये। हे काय आहे? लव्ह लेटर। नेहा, तू रेजिग्नेशन दिलंस? हो। कधी? झाले काही दिवस। असं अचानक? मला बोलली नाहीस तू काही? शेफाली, बरोबर आहे ना, तू मला का बोलशील? मी कोण आहे तुझी? शेफालीला काही बोललं काय, नाही बोललं काय, फारसा फरकच कुठे पडणार आहे? शेफाली तर जोकर आहे ना, जोकर। फक्त एक टाइमपास करण्यापुरती मैत्रीण बस। शेफाली तू बस, बस इथे शांत आणि हळू बोल तू। हे बघ, तू चिडू नकोस, मी तुला सांगणारच होते। कधी? निघताना? का जातेस तू नेहा सोडून? कधी कधी निघून जाण्यातच सगळ्यांची भलाई असते। तुझा प्रॉब्लेम सांगू का नेहा काय आहे? तुझा ना दगड झालाय, दगड। कोणीतरी आपल्यावर प्रेम करताय म्हटल्यावर तर त्याला लगेच तोडून टाकायचं एवढंच येतं तुला। त्याच्याही काहीतरी भावना असतील, त्याची काहीतरी बाजू असेल, हे तुला समजतच नाहीये, किंवा तुला हे हृदय समजूनच घ्यायचं नसतं। नेहा काय झालंय? तुला यश सरांना त्रास द्यायला मजा येते ना? शेफाली, अगं कोणाला दुखावण्यासाठी मी राजीनामा देत नाहीये, आणि जरी मी इथून सोडून गेले तरी आपली मैत्री तशीच राहणार आहे ना कायम। ठीक आहे, मग तू मला खरं खरं सांग, या सगळ्याचा तुला काहीच त्रास होत नाहीये? नाही नाही, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोडून जायचा त्रास होतोय, पण बस ना, म्हणजे एवढंच? हो, नक्की? नक्की। ठीक आहे, ऑल द बेस्ट नेहा कामत। कधी ना कधी तर जायचंच होतं ना, उद्याच्या वेळी आज। वहिनी आत येऊ? सुनेना कार्यकर, तुम्ही सांगितलं होतं ना यशसाठी मुलगी शोधायला? काय करते? भूमिका रे, घरीच असते। कुठे राहते? पनवेलला। शिक्षण काय? भरपूर शिकलीये ती, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तिची स्वतःची अशी ठाम मतं आहेत, आणि तिला बस बस हत्तीवरून मिरवणूक, तुझी ना हत्तीवरून मिरवणूक काढावीशी वाटते मला आज। खरंच? येस। तुम्ही माझी खेचताय ना वहिनी? नो 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 नो, नो वे, नो वे। ही मुलगी यासाठी परफेक्ट आहे। ही मुलगी यशला नक्की आवडेल। बाय द वे, तू सगळी चौकशी केलीस ना?
हिच्याबद्दल काहीही मिस करत नाहीयेस ना तू? छे नाही नाही. परफेक्ट. यश अजून का नाही आला? हाय, काय आणलं तुझं? काय आणलंस जव्या? शिफाली बस ना. नको असू दे. तू मध्ये सोडून गेलीस तर मला एकटीलाच डबा खावा लागेल. इथे कोणी येणार आहे का? यश सर येणार होते. ठीक आहे, मी दुसरीकडे बसतो. काही विशेष आणले का डब्यात? हा? नाही, अजून उघडला नाहीत म्हणून म्हटलं. उघडत नाहीये का? द्या द्या, मी उघडतो. वा, मस्त वास येतोय. कोणती भाजी आहे जरा बघतो. हा, अरे वा, सांडग्याची भाजी. थोडी घेतो. एक मिनिट, एक चमचा द्या. अरे मला चेअर. सांडग्याची भाजी. सांडग्याची भाजी मला खूप आवडते. थोडी घेतो आणि. अरे हे थांब. दे इकडे. ती देतेय म्हणून काय पूर्णच घेणार का तुम्ही? एवढाच जर त्रास होतोय तर कशाला जातेयस? अरे कसला गप्पामार सुटलाय? सांडग्याची भाजी आहे. कोणी आणली? नेहा मॅडम. नाही मॅडम, सांडग्याची भाजी थोडी घेतो. हा, मी सरांसाठी आणली होती. सर तर निघाले. केली? काकू, काय ग, काय झालं? सांडग्याच्या भाजी नक्की काम झालं असेल ना? कसलं काम? अहो आई, सांडग्याची भाजी घेऊन फ्रेंडशी बट्टी करणार होती ना? हो का? मग नक्की झालं असेल. झोप आता. काकू,
फ्रेंडला फोन करून विचारू का बट्टी झाली का म्हणून? अगं अशी लगेच कशी बट्टी होईल? आधी तो थँक्यू म्हणेल, मग आई विचारेल भाजी कशी झाली होती, मग तो म्हणेल छान झाली होती, मग जाऊन त्यांची बट्टी होईल. पण तू लगेच फोन करू नकोस बर का, नाही तर लगेच त्यांची कट्टी होईल. झोप आता. हा काकू, बट्टी होईल ना नक्की त्यांची? तुला काय वाटतंय? होईल असं वाटतंय. मग नक्की होईल, कारण आमची परी म्हणते ते सगळं खरं होतं. हो. आता गाई कर लवकर, जा जा शहाणं बाळ. तुझं रेजिग्नेशन लेटर दिलं होतं तेव्हा आम्ही तुला सांगितलं होतं की कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला 60 दिवसाचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागेल, इकडे काम करावं लागेल. पण कंपनी तुला त्या बंधनातनं मुक्त करते. तू उद्यापासून किंवा आजपासून, आत्तापासून, तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस. आई, हे घे पाणी. कशी झाली भाजी? खाल्ली का भाजी फ्रेंडनी? चवीला कशी होती? पण बट्टी झाली फ्रेंडशी? ए आई, सांग ना. आज होमवर्क काय होतं? चल आत्ताच संपव, मग उद्या उशिरा हो. नो आई सांग ना. आई सांग ना. सांग ना. अगं परी, काय करतेस तू? पडला ना डबा. हे काय? भाजी खाल्ली आणि माझी छोटी पोळी नाही खाल्ली. तू काय करतेस? कोणाला फोन लावतेस? फ्रेंडला. का? त्याने माझी पोळी का खाल्ली नाही? अरे बाळा, त्यांचं काही काम असेल म्हणून विसरले असतील ते. तू खोटं बोलतेस हा? देव बापाला मी तुझं नाव सांगणार आहे. पण जबरदस्ती केलीस ना, लाफापर्यंत तुला सांगतो मी. 1 नाही 10 मारा, पण आधी गोळी घ्या. घ्या. एवढंच जे तर मला नातूला समजून सांग ना, त्याला काय नाही. आजोबा, तुम्हाला खरं सांगू का, मलाही नव्हतं वाटलं यश इतका टोकाचा निर्णय घेईल. त्याला काही अर्थ आहे का? पण अरे, घरामध्ये आपला म्हातारा आजोबा पडलाय, दररोज वाट बघतोय नातूचं लग्न कधी होईल, घरामध्ये पंटू पंटी कधी येतील, काय म्हणून म्हणतील, कोणावर जातील. म्हणणार काय मला? पणजोबा म्हणणार का जग्गू म्हणणार? जग्गूच म्हणेल ती. कोणती? अरे बापरे, आजोबांना परीबद्दल काही माहितीच नाहीये. मी विसरलो होतो. कोणती? ती म्हणजे यशची ती मुलं, म्हणजे ते जग्गूच म्हणतील ना तुम्हाला. मी शिकवेन त्यांना जग्गू म्हणायला. त्यासाठी लग्न नको व्हायला आधी का आपलं असंच? आजोबांना परीबद्दल लवकरात लवकर सांगायलाच पाहिजे. ते काय नाही, मला नेहाशी बोलायचं आता, लगेच लाव फोन. बरं, तुम्ही बोला, पण मला असं वाटतं तुम्ही थोडं शांत व्हा आणि आधी एकदा यशशी बोलून घ्या. ठीक आहे, यशला फोन लाव. यशशी बोलतो मी. ठीक आहे, मी यशला फोन लावतो, तुम्ही आधी गोळ्या घ्या. गोळ्या घ्या. यशला फोन लावशील ना? मी लावणार, तुम्ही गोळी घ्या. घ्या. आता लाव, यशला फोन लाव. लाव. नाही,
बंद आहे. बंद आहे? नाही आजोबा, फोन लागत नाही, तो फ्लाईट मध्ये असेल. त्या नेहाला फोन लाव. नेहाला फोन लाव, मला बोलायचं तिच्याशी. नेहाला फोन लाव, मला बोलायचं तिच्याशी. हॅलो. हॅलो, कोण बोलते? मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. कोण बोलतोय आपण? कोणाचा फोन आहे परी? नाथ. सर नमस्कार सर. बोला ना, काही काम होतं सर? हा हो, तसं पर्सनल काम होतं. काय झालं, यश मला तुमच्याविषयी बोललाय. आता तुमचं काय म्हणणं ते मला ऐकायचंय. सर तुम्ही मला तुम्ही नका म्हणू. मी तुमच्या वयाने खूप लहान आहे सर. तुम्ही मला आजोबाच म्हण. काय शेवटी आजोबाचं वय झालंच आहे माझं. खरं सांगू आजोबा, मला नाही माहिती यशनी तुम्हाला काय सांगितलंय, पण माझ्यासाठी हे सगळं स्वीकारणं खूप जड जात आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही, गैरसमज मी करत नाही. गैरसमज तुम्ही दोघं करून घेताय जास्ती विचार करून. माझं एक म्हणणं आहे, पटलं तर हो म्हणा. जास्ती विचार करणं म्हणजे होऊ घातलेल्या गोष्टी बिघडवणं असं आहे. अर्थात तू हो म्हणशीलच. बाय द वे, ते रेसिग्नेशनचं काय? रेसिग्नेशनचं काय? ते खूळ डोक्यातून काढून टाक. ओके. सॉरी सर. आय मीन आजोबा, आता निर्णय झालाय आणि आता जर मी मागे वळले ना तर माझंच मन मला खात राहील. ठीक आहे ठीक आहे. चालू दे तुमचं डिस्टन्स रिलेशनशिप, पण मी वाट पाहतो तुझ्या येण्याची. हे विसरू नकोस. बाय. म्हणजे शेवटी ठरवलंस जॉब सोडायचं? अगं पण का? भीती वाटते मला. नशिबाची भीती वाटतेय काकू. त्याला कधी माझं हसणं बघवलंच नाही. लहान असताना खूप खुश होते मी. खूप बिनधास्त आयुष्य होतं माझं, पण त्याला ते बघवलं नाही. माझ्या आई बाबांना बोलवून घेतलं कायमचं. दादावर ओझं झाले म्हणून दादानी माझं लग्न लावून दिलं. असं वाटलं आता सगळं नीट होईल, पण माझ्या मुलीचा चेहरा पण नाही पाहिला त्यांनी अजून. तुम्ही पाहताय ना कसं वाढवलंय मी मुलीला. पण पुन्हा नशिबाने वेळ साधली. यश आला माझ्या आयुष्यात, माझा मित्र म्हणून. त्याच्याशी सगळं शेअर करायला लागले मी. खूप विश्वास ठेवला मी त्याच्यावर, आणि त्यांनी मला माहितीये काकू, तो वाईट माणूस नाहीये. तो खूप चांगला आहे, इतका की मी. पण नकोय आता मला हे सगळं. मला खरंच नकोय. मला भीती वाटायला लागली. कोणी नकोय मला, कोणी नकोय.